ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तू करशील ना माझ्या श्रीकांतशी लग्न? मी आतापर्यंत तुझ्याकडे कधीच काहीच मागितलं नाही ना. एवढं दान टाक माझ्या पत्रात. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायलाच हवं असं नसतं ना. कधी कधी प्रेमाचा एक क्षण आयुष्यभरासाठी पुरेसा असतो. अशा अनेक क्षणांनी तुमचं आयुष्य सुंदर करायचंय मला. मॅडम, मला तुमच्या बरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवायला खूप आणि अगदी मनापासून आवडेल. मला पण. काही म्हणालात का? काही नाही, खूप उशीर झालाय. बाय, गुड नाईट. मॅडम, तुमच्या डोळ्यात पाणी बरं दिसत नाही. तुमच्या डोळ्यात पाणी बघितलं ना की मला खूप त्रास होतो. प्लीज नेहमी हसत राहा. राघव, राघव सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे कसा? ते कामानिमित्त आलेलो ना. मी ज्वेलर आहे. क्या बात है, सही है. चल बाय बाय. सर, ते श्रीकांत सर काय म्हणतायत आमचे? नाही, बरेच दिवस झाले भेटलो नाही ना मी त्यांना. बरं आहे, छान चाललंय. छान आहेत. रेस्टॉरंट कसं चाललंय? मस्त चाललंय. मस्त चाललंय. कसं शक्य आहे? नाही म्हणजे त्या दिवशी बघितलं ना मी त्यांना डिलिव्हरी घेऊन जाताना. फार वाईट वाटलं. एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचा मालक डिलिव्हरी घेऊन जातो. मी म्हंटल पण त्यांना, सर मला ठेवा ना कामाला. मला नाही म्हणाले ते. तुम्ही बोला ना जरा त्यांच्याशी. एक मिनिट. तू आता म्हणालास की बरेच दिवस झाले त्यांची भेट नाही झाली. नाही ना. मग डिलिव्हरी घेऊन जाताना तुला कसा दिसला? ते माझं काम झालं इथलं, मी जातो. बाय बाय. थांब रे, जाशील. ते मला एक गोष्ट सांग, तू आत्ता इथे काय करतोस? ते हे मी ज्वेलर आहे ना, मग कामासाठी आलेलो. काम झालं. बाय बाय. थांब 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 थांब, उभा राहा. पहाटे पहाटे ज्वेलरचं काम. लोचा काय? गुड मॉर्निंग आकांक्षा. हा, असं इतक्या लवकर तयार झालीस तू? बाजलो, मी चहा करते तुझ्यासाठी. नको काकू, मी करते. काय झालं? तू नेहमी सारखी वाटत नाहीयेस. मी खूप टेन्शन दिलं का ग तुला? नाही काकू. काय करू सांग ना. प्रत्येक आईला आपल्या मुलाचं भलं व्हावं असंच वाटत असतं ना.
आणि त्यात हा श्रीकांत खूप हट्टी आहे अगं. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली. आता तुझ्या प्रेमात पडलाय ना तो, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघणारी नाही तो. तू काल रात्री मला म्हणालीस की श्रीकांत फक्त माझा चांगला मित्र आहे. मला खूप टेन्शन आलं अगं. रात्रभर झोप नाही मला, खूप त्रास झाला मला बीपीचा. आणि त्यात पहाटे तर तू लग्नाला नकार दिलास आणि त्या टेन्शनने मला अटॅक येऊन मी गेले असं स्वप्न पडलं ग मला. काकू असं वाईट साईड बोलू नका, असं काही होणार नाहीये. माहितीये मला, तू अशी वेळ येऊच देणार नाहीस. काही नाही ग, म्हणजे श्रीकांतचं भलं व्हावं आणि तू कायमची आमच्याकडे राहावेस एवढीच इच्छा आहे ग माझी. बरं झालं बाई मी तुझी आई नाहीये, नाही तर तुझं लग्न होऊन तू दुसऱ्याकडे जातेस सहनच नसतं झालं मला. सांग ना, राहशील ना आमच्याकडे? काकू मी तुम्हाला जरी काकू म्हणत असले ना तरी माझ्या मनात आई म्हणूनच मानते. गेल्या वर्षभरात तुम्ही माझी एवढी काळजी घेतली आहे ना जेवढी कदाचित आईनी पण नसती घेतली. आणि आई वडील म्हणजे काय ते मला तुमच्या दोघांमुळे आणि विनयच्या आई बाबांमुळेच कळलं. त्यामुळे काकू मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार, पण काय नाही करणार तू श्रीकांतशी लग्न? काकू माझं उत्तर सांगण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही श्रीकांतची आई म्हणून न देता माझी आई म्हणून द्याल प्लीज. काकू तुम्हाला खरंच असं वाटतं की श्रीकांत मला खुश ठेवेल? शंभर टक्के खात्री आहे मला. ठीक आहे मग, माझं चांगलं वाईट तुम्हाला कळतंच आणि माझा हा विश्वास आहे तुमच्यावर. मी 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 श्रीकांतशी लग्न करायला तू हो म्हणालीस? कांक्षा, आता माझ्या श्रीकांतच्या आयुष्यात बघ सगळं छान होणार आहे. श्रीकांत, काका काकू लवकर बाहेर या. ये पटकन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे विशाल, तू इकडे काय करतोयस? कसं आहेस? आणि या राघवने तुझी कॉलर का पकडली? सांगतो ना, सगळं सांग. ते मैत्री प्रेम आहे ना माझ्यावरती खूप खूप खूप. ते खाली भेटलो तर म्हणाले नाश्ता करूनच जा. म्हणजे काय? मी काय म्हणतो, मला नको नाश्ता, उशीर होतोय खूप, मी जातो. बाय बाय. थांब रे, राशील राशील. तुझ्या श्रीकांत सरांच्या हातचा खाऊन जा. काय? नाश्ता. नाश्ता नाश्ता. काय झालं राघव? काय रे सकाळी सकाळी बोलवलं? काय झालं रे? परत काय सिरियस? मिसेस मोरे काही नाहीये, मी सांगतो, सगळं सांगतो. अरे विशाल,
तू इथे काय करतोयस? हा कसला कोडगा असेल ना? हो रे. जरा आवाज हळू कर ना. काय ना शालमली झोपली, मला माहिती आहे. सॉरी. अरे पण इथे कसं? यालाच बघायला बोलवलंय. अरे काय शाहरुख खान आहे का की याला बघायला तू आमची झोप मोड केलीस? तेच ना, आता मी दिसतो शाहरुख सारखा, तर मग लगेच गर्दी करायची काही गरज आहे ना. मी येतो, बाय. थांब रे. बस बस, परत बस, परत बस. हा, मी आता मॉर्निंग वॉक वरून येत असताना खाली भेटला. पहाटे पहाटे सोनं विकायला चालला होता. मग त्याचं काय, तो काही करू ना, त्याच्याशी माझा काय संबंध आहे? संबंध आहे ना श्रीकांत, संबंध आहे. आम्ही तुझी कंप्लेंट केल्याचा जो आरोप आमच्यावर केलायस ना, आरोप? खरं तर ती कंप्लेंट ह्याने केली आहे. काय विशाल, तू कंप्लेंट केली होतीस? वेल डन. थँक्यू. काय? व्हेरी बॅड. विशाल, शालमली झोपली मला माहितीये. हे तू केलंस? हा, तुला माझा मी असिस्टंट ठेवलं आणि तू माझीच कंप्लेंट केलीस? आता कामातून गेला. काय करतो? सर माफ करा, बघा ना मी किती साधा आहे, मी फार गरीब माणूस आहे हो. माझ्या चेहऱ्यावर बघा ना मी किती इनोसेंट वाटतोय. परत नाही अशी चूक करणार, खरंच नाही करणार. बाळा, तू गरीब आहेस, साधा आहेस, सगळं मान्य आहे मला. तर मला सांग, कंप्लेन का केलीस? मी दुसरं काय करणार ना सर. माझं घर माझ्या पगारावरती चालतं. मी ज्वेलर वगैरे असलं काही नाहीये हो. मी यांना त्या दिवशी भेटून नोकरी मागितलेली, तर यांनी मला कामावर ठेवण्यास नकार दिला. म्हणून मी रागाने असं केलं. पण परत नाही करणार सर, खरंच नाही करणार. बघितलं श्रीकांत, बिझनेस मध्ये किती सांभाळावं लागतं ते. माणसांची मनं जपावी लागतात, नाही तर कोण कधी कसं गोत्यात आणेल काही सांगता येत नाही. आता तरी या सगळ्यातून शिक. मी शिकू? वा, ते परत मीच. विशाल, यापुढे मात्र हे असं काहीतरी करशील ते याद राख. नाही, खरंच नाही करणार, अजिबात नाही करणार. मी जातो. येतो सर. सौ, अनायसे सगळेच जमलेत सकाळी सकाळी. मी काय म्हणतो, इथंच चहा झाला असता. वा, चहा. शालमली झोपली. काकू, मी घेऊन येते चहा. Good morning, baby. 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 कुठे आहेस तू? बेबी बाहेर ये, मी बाहेर आहे. ओके. नटून थटून जीन्स घालून मॉर्निंग वॉकला क्या गेला होता तुमचा चहा? अरे ते सकाळी जे कपडे हातात लागले ते घेतले पटकन आणि घातले ते. श्रीकांत, जीन्स घालून मॉर्निंग वॉकला गेले होते म्हणे. मला करायला पाहिजे. हळू बोला.
छान झालं ना चहा. अप्रतिम, अप्रतिम. आकांक्षा छान झालाय ग चहा. विनया मला पण साखर जरा कम. श्रीकांत स्वतः जाऊन कर मग आता. तुझ्या मॉर्निंग वॉक मुळे पण आज फायदा झाला. मग झाला की नाही का? म्हणजे शाबास राघव, मोठं काम केलं. रोज जात जा म्हणजे झालं. मला गरज आहे, मला मान्यच आहे. तू बोलशील पुढे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळं कसं काय इथे? चोर सापडला. चोरी कधी झाली? अरे, अगं हळूहळू रिलॅक्स नीट बस. चोर सापडला म्हणजे ज्यांनी कंप्लेंट केली होती ना श्रीकांतची, तो सापडला. यांनी शोधलं. कोणी केली होती कंप्लेंट? असिस्टंट विशालनी. तुला माहितीये हा विशाल श्रीकांतच्या हातचा चांगला मार खाणार होता. काकांनी वाचवलंय त्याला. शिट यार, म्हणजे मी सगळंच मिस केलं. अरे तुम्हाला सांगू का, मला ना काही दिवसापासून कोणाला तरी बदड बदड बदडावं असं वाटत होतं. आज संधी होती, चांगला हात ताप करून घेतला असता. शिट. एकदा नक्की काय ते ठरव. नक्की काय मूड होतोय आपल्याला हे आपण पहिले ठरवा. पॉलिटिशियन्स असे स्टेटमेंट्स बदलतात ना, तसे आपला मूड नका बदलू. मी काय केलं होतं? माझ्यामुळे हे सगळं बेबीमुळे होतंय, म्हणून मला असं सगळं. बघ बघ तुझ्यामुळे बाबा मला कसे ओरडतात बघितलं. बाबा सॉरी म्हण सॉरी. सॉरी म्हणतोय. आई मी निघतो. मला माझं सामान सोडवून आणायचंय, सो मला उशीर होईल. श्रीकांत, सामान सोडवून काय होणार आहे? रेस्टॉरंट तर बंदच ठेवावं लागणार आहे ना तुला. श्रीकांत, अरे आता तरी त्या कागदपत्रांची पूर्तता कर, ते डॉक्युमेंट्स गोळा कर. राघव, तुला बोलता येईल का तुझ्या आईशी? म्हणजे त्यांच्या ओळखीने काही होणार असेल तर. मा साहेबांची. बोल ना, लाव ना फोन. राघव बोलशील ना? हॅलो मासाहेब, राघव बोलतोय. कोण? आम्ही राघवेंद्र देवेंद्र लवेकर बोलतोय. बोला. आज एवढ्या दिवसांनी मातोश्रींची आठवण कशी आली? सहजच म्हटलं तुमची चौकशी करावी. राघवेंद्र काय हवंय? पैसे हवेत का कुठल्या मॅटर मध्ये अडकलाय? मुलीबिलीचा तर प्रॉब्लेम नाहीये? नाही मासाहेब, तसं काहीच नाहीये. ऍक्च्युली काय ना की आमचे ते मोरे काका आहेत ना, ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहतो, ते त्रास देत आहेत का? नाही, त्यांच्या मुलाने आमच्या घरातून फूड डिलिव्हरीचा बिझनेस सुरू केलाय. तर झालंय असं की लायसन्स नसल्यामुळे बीएमसीने त्याचं सामान जप्त केलंय. सो त्याला आता फूड डिलिव्हरीचं लायसन्स हवंय. तर तुमच्याकडून काही होऊ शकतं का? असली कामं असली की मगच आमची आठवण येते तुम्हाला. एरवी एक फोन नाही. कसल्या लोकांमध्ये राहताय? परत या पुण्याला. मासाहेब प्लीज, तुमच्याकडून होणार आहे की नाही तेवढं सांग. आमच्याकडून न व्हायला काय झालं? आम्हाला डिटेल्स पाठवा आणि ताबडतोब त्याला बीएमसी ऑफिसला पोहोचायला सांगा. बाकी आम्ही बघू. ओके, थँक्यू. थँक्यू. काय रे, काय झालं? झालं काम. फक्त श्रीकांतला बीएमसी ऑफिसला पोहोचायला सांगितलं. एक्सलेंट. ठीक आहे राघव, मग मी लगेच निघतो. चल. ए थांब ना, आम्ही येतो ना तुझ्या बरोबर. अरे पण कशाला, मी एकटा जाईन. अरे श्रीकांत, 1 से भले 2, 2 से भले 4 एकत्र गेलो तर बरं पडेल जरा, नाही का? ओके, तू आवर, आम्ही आलोच. हो. अजून 2 माणसं येत आहेत. कोण रे?
मी मी पण चला हो करायचं काका 200 वर काय सावकाश मी आता मोस्ट वेलकम काका. राघव थँक्यू एक टेन्शन. हो ना आकांक्षा हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अगं दादा म्हणाले होते ना श्रीकांतचं लग्न ठरलं की सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तू फक्त हो म्हणालीस आणि बघ ना सगळं सुरळीत व्हायला लागलंय. आकांक्षा थँक्यू बाळा.